विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यातील समुद्र किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या आणि अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून योग्य वेळी पर्यावरण परवानग्या मिळाल्यास सागरमाला प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या निधीचा 100% वापर शक्य होईल असं प्रतिपादन राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं. ते नवी दिल्लीत काल विज्ञान भवन इथं झालेल्या राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा आज साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लहान मोठ्या अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. नाथ मंदिरात या निमित्तानं कीर्तन, प्रवचन आणि छबिना मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुऱ्यातल्या नाथ मंदिरातही भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीनं द वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ सई परांजपे या विशेष पुनरावलोकनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून सई परांजपे यांच्या गौरवशाली जीवनप्रवास उलगडणार आहे. 21 ते 23 मार्च या 3 दिवसात सई परांजपे यांच्या उत्कृष्ट चित्रपटांमधून निवडक 9 चित्रपट दाखवले जाणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर आधारभूत किमतीपेक्षा अधिक किमतीनं खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पुणे रेल्वे विभागानं कारवाया करत प्रत्येकी 50,000 रुपये दंड ठोठावला आहे. रेल्वे विभागानं निश्चित केलेल्या किमतीला पदार्थांची विक्री करणं विक्रेत्यांना बंधनकारक आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. चुंभळे यांच्या निवडीनं बाजार समितीच्या 72 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा महिला सभापतीपद प्राप्त झालं आहे. माजी खासदार तसंच बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58 मिनिटांनी.